नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहतो, ज्यामध्ये एकूण 300 जागांसाठी भरती निघालेली आहे. इंडियन बँक यांच्याकडून अपडेट आलेली आहे. त्यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण पाहत आहोत. इथे दिसत आहे बघा, रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसरसाठी भरती निघालेली आहे. तुमच्या राज्यामधून, तुमच्या सिटीमधून तुम्हाला जर काम करायचं असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. यामध्ये आपण सविस्तर माहिती पूर्णपणे पाहून घेणार आहे. तिथे कोण ॲप्लिकेशन करू शकता, वयाची अट म्हणजे वयोमर्यादा काय पाहिजे आहे, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत. लोकल बँक ऑफिसरसाठी तुम्हाला लोकल लँग्वेज म्हणजे मराठी येणं गरजेचं आहे, म्हणजे कंपल्सरी असणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर डिटेल जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, PDF आहे 22 पानी PDF ही 5 मिनिटात आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर माहिती पूर्ण बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेटची माहिती देत असतो. कोणती नवीन योजना आलेली असतो त्याच्याबद्दल माहिती देत असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. सो इथे रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स या पदासाठी जॉब अपडेट आलेली आहे. 13 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. इथे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. 2 सप्टेंबर 2024 हे लास्ट डेट असणार आहे. यामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर डिरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकू शकता, सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करू शकता. नसेल तर तुम्ही इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होऊन जाणार आहे. हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला 1 बाय 1 फिल करायचा आहे. म्हणजे तुमचं फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे, मिडल नेम, मधलं नाव, लास्ट नेम आणि फुल नेम इथे पूर्णपणे येऊन जाणार आहे, जे तुम्ही इथे फिल केलेलं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अल्टरनेटिव्ह नंबर असेल ते टाकायचं आहे. ईमेल ID टाकायचं आहे, हे सुद्धा कंपल्सरी. हे जे स्टार दिलेले आहे ते कंपल्सरी ऑप्शन्स आहेत. सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. बाकीचे डिटेल्स भरायचं आहे. भरल्यानंतर म्हणजे एज्युकेशन वगैरे सगळं भरायचं आहे. प्रिव्ह्यू करायचं आहे. प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला काही एडिटिंग करता कारण इथे पेमेंट द्यायचं, जे फीज असणार आहे ते फिल करावी लागणार आहे. हे लास्ट स्टेप करायचं आहे. यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहून घेऊया. इंडियन बँक यांच्याकडून रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे. इंडियन बँक अ लीडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे विथ हेडक्वार्टर्स इन चेन्नई इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर लोकल बँक ऑफिसर्स. पदाचं नाव असणार आहे लोकल बँक ऑफिसर. इथे वेगवेगळ्या स्टेटनुसार जागा निघालेल्या आहेत, म्हणजे तमिळनाडू आहे, पॉंडिचेरी आहे, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात. एकूण इथे 300 जागांसाठी भरती आहे. यामध्ये लँग्वेज बघू शकता. महाराष्ट्रासाठी मराठी इथे लँग्वेज येणं गरजेचं आहे सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या SC ST OBC EWS जनरल यांच्यानुसार हे पदसुद्धा दिलेले आहेत. आता इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 13 ऑगस्ट 2024 पासून 2 सप्टेंबर 2024 असणार आहे, ही लक्षात घ्या. पे स्केल बघा, कमीत कमी इथे 48,480 पासून स्टार्टिंग असणार आहे. यानंतर इम्पॉर्टंट नोट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. द अबोव वॅकन्सी आर प्रोव्हिजनल अँड मे व्हॅरी डिपेंडिंग ऑन द बँक्स ॲक्च्युअल रिक्रुटमेंट. हे सुद्धा चेंज होऊ शकतं सांगितलेलं आहे. द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अप्लाय फॉर वॅकन्सी ऑफ 1 स्टेट ओनली. ज्या कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी एका स्टेटसाठी ॲप्लिकेशन करू शकता. हे सुद्धा महत्त्वाची माहिती सांगितलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी बघा, सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघून घेऊया. इथे मिनिमम एज 20 आणि मॅक्सिमम एज 30 पाहिजे आहे. डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे तुमचं डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून झालं तरी चालणार आहे, हे सांगितलेलं आहे. द कॅन्डिडेट मस्ट पॉजेसेस व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट दॅट ही ऑर शी इज ग्रॅज्युएट. तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. इथे रिलॅक्सेशन ऑफ एज दिलेलं आहे. SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBCला 3 वर्षाचं, PWBDला 10 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅनला 5 वर्षाचं, पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 वर्षाचं इथे असणार आहे रिलॅक्सेशन इन एज लिमिट. त्यानंतर इथे बरीचशी माहिती दिलेली आहे. जे व्हिज्युअल इम्पॉयरमेंट असणार आहे, PWD असणार आहे, त्यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकता. त्यानंतर इथे जे शॉर्टलिस्ट सिलेक्शन प्रोसेस आहे किंवा शॉर्टलिस्टिंग होणार आहे ते कोणत्या पद्धतीने होणार आहे बघूया. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसिव्ड, बँक ॲट इट्स डिस्क्रिप्शन विल डिसाईड ऑन द मोड ऑफ सिलेक्शन. आता कोणत्या मोडमध्ये होणार आहे, डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसिव्ड. ॲप्लिकेशन जितके रिसीव्ड होतील त्यानुसार ते मोड ऑफ सिलेक्शन होऊन जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉलोड बाय द इंटरव्ह्यू किंवा ऑनलाईन टेस्ट थ्रू होणार आहे. इथे टेस्ट जर झाली तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते असणार आहे, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल, इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 155, 155, मॅक्झिमम मार्क्स 200. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश हिंदी सांगितलेलं आहे. टाईम अलॉटेड हे सुद्धा सेपरेट, म्हणजे सब्जेक्ट रिझनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूड प्रत्येकी क्वेश्चन
45 मार्क्स 60 हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये एक्झाम होऊ शकते आणि 60 मिनिटे इथे मार्क्स असणार आहे, हे 60 मिनिटे इथे टाईम असणार आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स, जर रॉंग आन्सर्स दिले तर 1/4 ऑफ मार्क कट होईल, त्याचे सुद्धा सांगितलेलं आहे. कट ऑफ स्कोरिंग टेस्ट हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन रिटर्न टेस्ट इज 3 टाइम्स ऑफ वॅकन्सी फॉर अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि 5 टाइम्स ऑफ वॅकन्सी फॉर द रिझर्व्ड कॅटेगरी. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल, टोटल मार्क्स इंटरव्ह्यू 100 मार्क्सचा होणार आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. प्रोबेशन अँड कन्फर्मेशन, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी ऑन द प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ 2 years. 2 years हे प्रोबेशन पिरियडवरती असणार आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आपण जसं की पाहिलं इथे जाऊन सर्व माहिती फिल करायची आहे, त्याच्यानंतर इथे फीज पे करायची आहे. फीज पे केल्यानंतरच तुम्हाला इथे पुढील प्रोसेस होऊन जाणार आहे. ॲप्लिकेशन फीज इथे 175 175 SC ST PWBD कॅन्डिडेट्सला असणार आहे आणि 1000 रुपये फॉर ऑल अदर कॅन्डिडेट्सना असणार आहे. पदाचं नाव असणार आहे लोकल बँक ऑफिसर. इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. ही सर्व माहिती आहे. एक्झामिनेशन सेंटर फॉर टेस्ट अँड इंटरव्ह्यूची हे सुद्धा माहिती दिलेली आहे की टेस्ट आणि इंटरव्ह्यूसाठी एक्झामिनेशन सेंटर्स फॉर कुठे असणार आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. द टेस्ट इफ रिक्वायर्ड विल बी कंडक्टेड इन व्हेन्यूज अक्रॉस वेरियस सेंटर्स इन इंडिया. इंडियाच्या वेरियस सेंटर्समध्ये होणार आहे, जसे की वेगवेगळ्या स्टेट्समध्ये हे जॉब असणार आहे. द टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ सेंटर्स फॉर द टेस्ट इज अवेलेबल. टेंटेटिव्ह लिस्टसुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्ही फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे कॅपिटल लेटर कुठे मेन्शन करायचं आहे किंवा कोणते कागदपत्र लागणार आहे, सर्व माहिती इथे दिलेली आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला लिंकसुद्धा देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच एकदा पाहून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.